नमस्कार मंडळी, एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज सेलिब्रिटी कोण आलेला आहे चिपळूणमध्ये दोन सेलिब्रिटी आले, चिक्या आणि घोटचा सर्जा. जो चिक्या 7 वेळा बकासुराबरोबर पळालेला आहे, तो चिक्या आणि घोटचा सर्जा. आणि घोटच्या सर्जा आणि चिक्या ही दोन्ही अपराजित जोडी, अशी दिमागदार महाराष्ट्राची आवडती जोडी आज कृषी प्रदर्शनामध्ये चिपळूणसाठी आलेली आहे. आणि समोरचं शामी आहे ना मागच्या बाजूला माझ्या, त्या ठिकाणी दोघं जणी दिमागात उभे आहेत. आणि घोटचा सर्जा आपण बघाल तर बकासुराबरोबर सुद्धा पळालेला आहे. त्यानंतर पंढरीनाथ फडकेंचा जो सर्जा आहे त्याच्यावरच त्याने आता 2026 मध्ये मैदान मारलं. त्यानंतर चिक्या आहे तो जवळजवळ 7 वेळा बकासुराबरोबर पळालेला आहे आणि जवळजवळ 4 वेळा तो लखनबरोबर पळालेला आहे. असं सर्व बैलांबरोबर पळालेला चिक्या आपल्या चिपळूणमध्ये आलेला आहे. ती मोठ्या प्रमाणावरती बघण्यासाठी गर्दी केली आहे. मागच्या बाजूला हळूहळू गर्दी होती. चला आपण तिकडे जाऊया आणि सर्व चिक्या आणि घोटच्या सर्जाबद्दल माहिती घेऊया. आज कृषी प्रदर्शनाचा 3रा दिवस आहे आणि कृषी प्रदर्शनासाठी चिक्या आणि घोटचा सर्जा अपराजित जोडी, ज्यांनी प्रत्येक वेळेला मैदान गाजवलं, नंबर काढून दिला, ती जोडी आज चिपळूणमध्ये आलेली आहे. आपण बघितलं तर पहिल्या दिवशी बकासूर, दुसऱ्या दिवशी लखन आणि आज 3ऱ्या दिवशी धमाल जोडी चिक्या आणि घोटचा सर्जा आपण पाहायला मिळतोय. घोटच्या सर्जाने आता 2026 मध्ये पंढरीनाथ फडकेंचा जो सर्जा आहे त्याच्याबरोबर मैदान मारलं, 1 नंबर काढला. मित्रांनो, भावानो, समोर जो तुम्हाला स्टेज दिसतोय ना, या स्टेजला समोर जरा कापड मारलेलं आहे, कारण की ऊन मारते चिक्याला आणि घोटच्या सर्जाला. तर तुम्हाला मी दाखवतो 25-26 हा समोरच दिसतोय तो घोटचा सर्जा, आणि तिकडे मस्तपैकी शांत बसलाय चिक्या. आणि दोघांची जोडी एकदम जी मैदान गाजवते. आपण बघितलं 2025 मध्ये लखन बरोबर घोटच्या सर्जाने मैदान गाजवलं होतं. फॉर्च्युनर जिंकली होती तो घोटचा सर्जा आणि जगताप बदूंचा चिक्या आलाय. दोघांची मालकांची मुलाखत आपण घेणार आहोत. थोडं शामनियामध्ये एकदम रुबाबामध्ये दोघंजण आपल्याला हे दिसत आहेत. तर त्यांचे मालक असतील तर त्यांच्याबरोबर आपण सर्व यांच्या प्रवासाची, यांच्या विजयाची वाटचाल होती, सर्व आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, आपल्याबरोबर जगदीश कोल्हे आहेत. आपण बघतो दिमागामध्ये इकडे आपल्याबरोबर 25-26 घोटचा सर्जा उभा आहे. आणि तुम्हाला खासियत सांगायची म्हणजे घोटचा सर्जा हा बकासूर बरोबर सुद्धा पळालेला आहे. त्याचबरोबर त्याने पंढरीनाथ फडकेंचा जो सर्जा आहे त्याच्याबरोबर त्यांनी मैदान मारलेलं आहे 2025 मध्ये, 2026 मध्ये की 2026 मध्ये. आता कधी झाली होती स्पर्धा? कालच स्पर्धा झाली होती. आणि त्यांनी घोटचा सर्जा आणि पंढरीनाथ फडकेंचा सर्जा यांनी मैदान मारलेलं आहे. वडूजला झाली होती, वडूजला ही स्पर्धा झाली होती. तर दादांकडनं आपण सर्व माहिती घेणार आहोत. साधारण त्यांनी कुठचे मैदानं मारले, त्यानंतर यांच्याकडे कितव्या वर्षी घोटचा सर्जा आला. आणि आज बघितलं तर लखन असेल, बकासूर असेल, या सर्वांबरोबर घोटच्या सर्जाचंही पूर्ण महाराष्ट्रभर नाव झालेलं आहे. आणि वेगळी त्यांनी इमेज तयार केलेली आहे, मालकांना एक वेगळी ओळख मिळवून दिलेली आहे. याबद्दल सर्व आपण प्रवासाबद्दल माहिती घेणार आहोत. दादा, खरोखरच आज पूर्ण महाराष्ट्रावर आपण बघितलं तर घोटचा सर्जा प्रसिद्ध आहे. आणि तुम्ही आता जसं सांगितलं 2026 मध्ये पंढरीनाथ फडकेंच्या सर्जाबरोबर सुद्धा त्यांनी मैदान मारलं. कसा होता उत्साह त्यावेळेला आणि कधी स्पर्धा झाली होती ती? कालच मैदान झालं. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करून दिली सर्जाने आम्हाला. नवीन वर्षाची सुरुवात करून दिली. बघितलं तर घोटचा सर्जा पंढरीनाथ फडकेंच्या सर्जाबरोबर पळाला होता. दोघांची जोडी कशी होती मैदानामध्ये? चांगली पळाली. गट सुंदर काढला आणि सेमी पण त्यात ताकदीने काढली आणि फायनल पण त्याच जोशाने काढली. आणि घोटचा सर्जाबरोबरचं खरं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की वेगळं एक बकासूर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आणि त्या बकासुराबरोबर ती सुद्धा घोटचा सर्जा पळालेला आहे. तर त्याबद्दल मला थोडं सांगा ना, तो अनुभव कसा होता? बकासूर पहिलंच मैदान होतं इथे बारामतीला, तिथे आम्ही प्रथम क्रमांक मानकरी ठरलेलो. खरोखर तुमचा आभार आहे. म्हणजे तुम्ही बारामतीमध्ये प्रथम क्रमांक मारला होता बकासुराबरोबर. आणि आणि तेव्हापासून मला वाटतं काहीतरी सुरुवात झाली, पूर्ण महाराष्ट्रभर घोटचा सर्जा प्रसिद्ध झाला. तर तुमचं आता आपण बघितलं तर यादव साहेबांनी हे जे कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर बरोबर बकासूर आला होता, काल लखन आला होता, आणि त्यानंतर आज बघितलं तर घोटचा सर्जा आलेला आहे. तुमचा इकडे येण्याचा प्रवास कसा होता? तुम्ही कुठून आलात आता? आम्ही मुंबईवरून आलो आहे आणि प्रवास चांगला झाला. रस्त्यात काही अडचण नाही आली, प्रवास वगैरे चांगला झाला. त्यानंतर मग तुमच्या प्रवासाला तुम्ही आणता कशी? कोणती गाडी आहे तुमच्याकडे? आमची पिकअप आहे ना, गाडी आहे, स्वतःची गाडी, स्वतःचा पिकअप आहे. त्यातून घोटच्या सर्जाचा प्रवास झाला. आणि बघितलं तर घोटचा सर्जा आज इथं आहे, उद्या कुठं असेल सांगू शकत नाही. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत असं. तर ह्याच्या अगोदर त्यांनी कुठच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे? अनेक स्पर्धेमध्ये घेतला. बीडला गेलो तिथं ट्रॅक्टर जिंकलेला. जिथे जे मोठी मैदानं असतात तिथे हे केलेलं. कुशेगावला पण 1 नंबर केलेला मागच्या वर्षी कुशेगावमध्ये. आणि कुशेगावच्या आपण बघितलं तर मोठी प्रसिद्ध स्पर्धा आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी मैदान मारलं होतं. बकासूर आणि सर्जाने 1 नंबर मारला. बकासूर आणि घोटच्या सर्जाने नंबर मारला होता. आणि खूप पूर्ण म्हणजे वाहवा झाली होती
होती घोटच्या सर्जाची आणि बकासुराची. आणि आता पुढे सुद्धा तुमच्या स्पर्धा वगैरे आहेत का? हा मैदान चालू आहेत ना, जिथे मैदान असेल तिथे बैल पळाला. मुंबईला पण चालू आहेत आणि इथे घाटावर पण आता मैदान तिथे बैल. आता घोटचा सर्जा आता तुमच्याकडे किती वेळ वर्षी आला आणि त्यानंतर तुम्ही त्याची कशी काय तयारी केली? 3 वर्ष झाले बैल आमच्याकडे पळतोय. लहानापासून आमच्याकडेच आहे आणि त्याला आम्ही लहानापासून ट्रेनिंग देऊन आता आज 1 नंबरला बैल पळतो. 3 वर्ष वय आहे आणि 3 वर्षाचा आपण घोटच्या सर्जा बघूया कसा रुबाबत उभा आहे. आणि जवळजवळ त्याने सर्वच मैदानं मारून दिलेली आहेत. बकासुरावर पळलेलं आहे, त्यानंतर पंढरीनाथ फडकेंचा जो सर्जा आहे त्यांच्यावर सुद्धा पळालेला आहे. आणि त्याचं खाणं वगैरे कसं असतं? सगळ्यांना खासियत असते एवढा मैदानामध्ये पळतो. तसं काय ना, नॉर्मल खाणं सर्व असं उडीद डाल असतं, मका असतं. तिला आपल्याला समोर दिसतं तर चिक्या आहे आणि शांत आराम करतोय, जरा मध्येच डुलकी पण काढतोय. तर अक्षयदा आहे, तर त्यांच्याकडनं पूर्ण चिक्याची जी हिस्ट्री आहे, चिक्याचा जो इतिहास आहे, त्याने कोणतं मैदान मारलं आहे हे थोडं जाणून घेऊया. तर अक्षयदा, साधारण चिक्याचा प्रवास कसा आहे? तुमच्याकडे कितव्या वर्षी आला? चिक्या गेल्या वर्षी आपल्याकडे आला होता. हां त्यात 2025 मध्ये 21 नंबर आहे हां. टोटल. त्यातले बकासूर सोबत 7 वेळा आहे, लखन सोबत 4 वेळा आणि सर्ज सोबत 4 वेळा आहे. काय बोलताय? हां, खरोखर जवळजवळ 7 वेळा बकासूर पाळला आहे आणि त्यांनी मैदान सुद्धा मारलेलं आहे. जेव्हा पळाला तेव्हा 1 नंबर केला. आणि चिक्याबरोबर किती वेळा बोललात तुम्ही? 7 वेळा. चिक्याबरोबर सुद्धा 7 वेळा पळाला आहे आणि घोटच्या सर्जाबरोबर सुद्धा पळाला आहे. हां, आणि सर्जासोबत 4 वेळा 1 नंबर आणि केला. आता लेटेस्ट आता कुठलं मैदान मारलंय चिक्याने? आता 1 महिना आजारीच होता बैल, निमोनिया झाला होता बैलाला. हां. आता कव्हर झालाय बैल, आता दिसेल 15 दिवसानंतर दिसेल. पण खरोखर मानलं पाहिजे, कारण की निमोनिया झाल्या थोडं सावकाश आहे, तरी सुद्धा तो एवढा प्रवास करतोय. कारण की तुम्ही आता कुठून आलात इकडे? आम्हाला जवळजवळ 250 किलोमीटर आम्ही आलो. 250 किलोमीटरचा चिक्याने प्रवास केला आहे. खास कृषी प्रदर्शनासाठी तो आलेला आहे आणि त्याने खरोखरच सांगितलं ते अभिमानास्पद आहे. जवळ 7 वेळा त्याने बकासूरबरोबर मैदान मारलेलं आहे. आणि साधारण आपण बघितलं तर एवढे बैल मोठे मोठे मैदानं मारतात, त्यासाठी तुम्ही काय खास प्रॅक्टिस आहे, त्यानंतर त्याला खाणं वगैरे यासाठी तुम्ही काय मेहनत घेता? थोडी खाणं वगैरे, दूध वगैरे असतं त्याला आणि व्यायाम असतो कंटिन्यू. मग बघतो ना, काल जो लखन आला होता ते थोडे सांगत होता की 20 लाखाची त्यांनी बक्षीस जिंकून दिलेली आहेत, त्यानंतर फॉर्च्युनर मारली आहे. तसं कोणत्या मोठ्या स्पर्धेमध्ये चिक्या पळाला, त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर चिक्याचं नाव झालं? चिक्याने जेव्हा चिक्याची खरेदी झाली 55 लाख 1,000 रुपये, तेव्हाच तो प्रसिद्ध झाला. 55 लाखाला खरेदी, तीच एक हिस्ट्री झाली की एवढा महाग बैल कोणता नाही. त्यानंतर कोणती कोणती मैदानं मारली? मैदान 3-5 लाखाची 3 मैदान झाले त्याची. 1 नंबर लाखाची 3 मैदानं. आणि त्यानंतर 1 लाख 2 लाख 3 लाखाची पण अशी 1 नंबर 21 नंबर आहेत त्याचे 21 नंबर या वर्षातले. तर सगळ्या प्रेक्षकांकडनं चिक्याचे जे चाली त्याच्याकडनं लवकरात लवकर बरा हो. आणि त्यानंतर आता पूर्ण बरा झाल्यानंतर पुढचं प्लॅनिंग काय आहे? कुठे स्पर्धा असणार आहे? त्या ठिकाणी चिक्या पळेल आम्हाला बघता येईल? 17 तारखेला किंवा 20 तारखेला दिसेल. 17 किंवा 20 तारखेला. कुठे असणार आहे स्पर्धा ती? आमच्या भागातच आहे. तुमच्या भागातच आहे म्हणजे साधारण ठिकाणाचं नाव सांगा. बारामती फलटण भागात किंवा कराड भागात दिसेल. हां, फलटण साईडला ही स्पर्धा असणार आहे 19-20 तारखेला. त्यानंतर मग जवळजवळ 1-1.5 महिन्यानंतर पळताना दिसेल आपल्याला चिका मैदानामध्ये. तर दादानी खूप चांगली माहिती दिली आहे आणि आज खरोखरच सर्व बैलप्रेमींसाठी एक उत्साहाचा दिवस आहे, कारण की चिक्या आणि घोटचा सर्जा दोन्हीही चिपळूणमध्ये कृषी प्रदर्शनासाठी आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती हळूहळू गर्दी होती चिक्याला आणि घोटच्या सर्जाला बघायला. बरेचसे कॉलेज तरुण सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, दोघांना बघायसाठी आलेले आहेत. आणि चिक्या तो शांत बसलेला आराम करतो आणि आपण समोर बघू शकतो घोटचा सर्जा 25-26 दिमाखात उभा आहे. घोटच्या सर्जाला बाहेर काढतायत, तर दिमाखात निघालेला आहे घोटचा सर्जा. त्या घोटच्या सर्जाने 2026ची दिमाखात सुरुवात केली. पंढरीनाथ फडकेंच्या सर्जाबरोबर त्यांनी 2026 मध्ये मैदान मारलं. तो घोटचा सर्जा इथे आलाय. 800-794. एकच गर्दी झाली, सगळेजण घोटच्या सर्जाबरोबर फोटो काढण्यासाठी प्रयत्न करतायत. प्रत्येकाला एक सेल्फी पाहिजे. किती मोठ्या प्रमाणावरती बघितलं तर कॉलेजची मुलं वगैरे सर्व आलेली आहेत. 007944